सध्या उद्योग महाराष्ट्रात येत आहेत की महाराष्ट्राबाहेर जात आहेत हा प्रश्न कळीचा बनला आहे आणि याला निमित्त ठरल्या दोन घटना। एक म्हणजे चाकणच्या MIDCतनं अपुऱ्या सुविधांमुळे 20 कंपन्यांनी स्थलांतराचा घेतलेला निर्णय आणि दुसरं म्हणजे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 36,000 कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी। या दोनही मुद्द्यात सरकारला अडचणीत आणण्याचं तगडं पोटेन्शियल असल्यानं विरोधकांनी तुफान टीका सुरू केली आणि याच दोन्ही मुद्द्यांवरनं शरद पवारांनी सरकारला थेट राज्याच्या औद्योगिक वारशाचीच आठवण करून दिल्यानं या वादाला वेगळाच रंग चढला। मग राज्याचे मुख्यमंत्रीच मैदानामध्ये उतरले आणि विरोधकांच्या प्रत्येक टीकेचं उत्तर त्यांनी आकडेवारी सादर करून दिलं। सोबतच महाराष्ट्र उद्योग स्नेही असून नेहमीच टॉपर राहील असंही आश्वस्त केलं। त्या चाकण MIDCतनं कंपन्यांनी बाहेर पडणं आणि गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात बंद पडलेल्या 36,000 कंपन्यांच्या आकडेवारीवरनं शरद पवारांनी केलेल्या ट्विटमधले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया। चाकण MIDC मधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतराचा निर्णय गंभीर आहे। राज्याची औद्योगिक ताकद कायम राहण्यासाठी सरकारनं लक्ष द्यावं। राज्यातील MIDC मधल्या सुविधांचा विकास करावा। गेल्या 5 वर्षात 36,000 कंपन्या बंद पडणं धक्कादायक आहे। उद्योगांचं स्थलांतर आणि कंपन्या बंद पडणं भूषणावह नाही। औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाणांचा वारसा असल्याची आठवण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आणि सोबतच सरकार कोणत्याही विचारांचा असो हा वारसा टिकवावा ही अपेक्षाही व्यक्त केली। तर शरद पवारांनी राज्याच्या उद्योग धोरणावरतीच प्रश्न उपस्थित केल्यानं मुख्यमंत्री सुद्धा आकडेवारी घेऊनच पुढे सरसावले। मुख्यमंत्र्यांनी बंद पडलेल्या कंपन्यांच्या बाबतीत मांडलेला फॅक्ट चेक आपण पाहूया। 36,000 कंपन्या बंद होण्याविषयी नवख्या नेत्यांनी सोयीचा अर्थ काढला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। पवार साहेब, आपण महाराष्ट्र हिताचा विचार करणारे सुजाण नेते आहेत। आपल्या मनात कोणताही गैरसमज नको। बंद झालेल्या कंपन्यांमधील 76% कंपन्या या डिफंक्ट कंपन्या होत्या। कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरती सविस्तर माहिती उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। देशात सर्वाधिक कंपन्या असलेल्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात 3,96,211 कंपन्या आहेत। दरवर्षी नवीन कंपन्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात पहिला असतो हेही त्यांनी आकडेवारीसह सिद्ध केलं। 2025 आणि 26च्या वर्षात राज्यात 41,525 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि तो राहील असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द होता तो म्हणजे डिफंक्ट। या डिफंक्ट कंपन्या नेमक्या काय असतात, त्याचा अर्थ काय असतो हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया। डिफंक्ट कंपनी म्हणजे निष्क्रिय कंपनी। कागदोपत्रीय कंपनीचं अस्तित्व असतं पण प्रत्यक्षात कामकाज होत नाही। कंपनी सरकार दरबारी नोंदवली जाते पण व्यवसाय सुरूच होत नाही। कामगारांची नियुक्ती होते पण प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती नाही। कोणत्याही प्रोडक्टची विक्री नाही किंवा सेवा सुद्धा पुरवली जात नाही। कंपन्या व्यावसायिक कामकाज करत नाहीत पण कागदोपत्री त्यांचं अस्तित्व टिकून राहतं। काही काळानंतर अशी कंपनी सरकारी नोंदीत डिफंक्ट किंवा निष्क्रिय होते। कंपनी बंद पडली म्हणजे व्यवसाय सुरू होता पण तो तोटा किंवा अन्य कारणामुळे बंद झाला असा त्याचा अर्थ होतो। पण कंपनी डिफंक्ट झाली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या कंपनीची नोंदणी झाली पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू झाला नाही असा अर्थ होतो। तर चाकण औद्योगिक वसाहतीतल्या उद्योगांचं प्रस्तावित स्थलांतरण आणि राज्यात बंद पडलेल्या 36,000 कंपन्यांवरनं राजकारण चांगलंच तापलंय। ऑन ग्राउंड रियालिटी आणि संसदेतल्या लेखी उत्तरापासून सुरू झालेला हा सगळा वाद आता सोशल मीडियावरच्या शाब्दिक चकमकीपर्यंत कसा पोहोचलाय त्याचा आढावा घेऊया। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत। सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायची। आम्ही सगळे आकडे, खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू।
महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे. महाराष्ट्रातले उद्योग आणि बंद पडणाऱ्या कंपन्या सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आल्यात आणि या वादाच्या आखाड्यात आमने सामने आलेत राजकारणातले 2 कसलेले नेते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस. चाकणच्या MIDCतनं बाहेर पडलेले उद्योग आणि गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात बंद झालेल्या 36,000 कंपन्या ही आकडेवारी उद्योगशील महाराष्ट्रासाठी भूषणावह नसल्याचं म्हणत शरद पवारांनी एक प्रकारे सरकारचे कान टोचले. पण पवारांनी या विषयावरती भाष्य करून 24 तास उलटण्याच्या आतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांचा गैरसमज दूर करण्यासाठी लेखन प्रपंच केला. त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली. सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत. ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी सरकारची मोठी फळीच मैदानामध्ये उतरली. ही फक्त बोंब आहे. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही. महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता. महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील. शरद पवार साहेबांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय की याच्यामध्ये सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे शरद पवार साहेबांना देखील काही गैरसमज काही लोकांनी करून दिलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा संभ्रम निर्माण झाला असेल. आणि दोघांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की यांनी ट्विट केलं त्याने ट्विट केलं ते माझ्या दृष्टीनं पॉलिटिकल ट्विट आहे. कुठलाच उद्योग आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर जात नाहीये. त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. उलटा गुंतवणुकीमध्ये आमचा महाराष्ट्र आज 1 क्रमांकामध्ये आहे. पण सत्ताधाऱ्यांचे दावे खोडण्यासाठी विरोधकांची अस्त्र सुद्धा तयारच होती. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे. उद्योग मंत्र्यांनी कोणता नवीन उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणला? 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले. त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिलाय का? आता FDIचा आकडा बघितला तर सगळ्या प्रमुख कंपन्यांची कार्यालय हे महाराष्ट्रात आहेत, मुंबईमध्ये आहेत. पण ते पैसे FDIतून त्या कंपनी हेड ऑफिसला पैसे येतात. पण दुर्दैव असं ते जातात गुजरातला, कर्नाटकाला, उडीसाला पण तिथं इन्व्हेस्टमेंट गेलेली आहेत. आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायची? आम्ही सगळे आकडे खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू. सरकारकडनं उत्तर द्यायला कोण पुढे येत आहे का हे मात्र त्या ठिकाणी सांगावं. उद्योग आणि कंपन्यांवरनं सुरू झालेली ही वादाची मालिका थेट फेक नरेटिव्ह पसरवण्यापर्यंत पोहोचली. विखे पाटलांनी शरद पवारांना या मुद्द्यावरनं टार्गेट केल्यावर रोहित पवारांनी ही जुन्या घटनांचं उट्ट काढलं. माननीय मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार आहे? जो फेक नरेटिव्ह सातत्यानं खरं म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नरेटिव्ह पुढे गेलेली आहे. याच विखे पाटील साहेबांना सांगायचे तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला. हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर. ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीवरनं विरोधक सरकारला कोंडीत पकडू पाहतात तर सरकार आकडेवारीनिशी विरोधकांना तोंडावर आपटतंय. महाराष्ट्राच्या उद्योजकतेवरनं रंगलेला हा वाद आता आगामी काळात कोणतं वळण घेतो हे पाहावं लागेल. स्पेशल रिपोर्ट ABP माझा. त्या राजकीय वादामध्ये कोण जिंकतंय यापेक्षा महाराष्ट्रात उद्योग जिंकणं अधिक महत्त्वाचं आहे. गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढल्याला पाहिजेत कारण महाराष्ट्र नंबर 1 आहे हे सांगण्यापेक्षा महाराष्ट्र नंबर 1 राहील यासाठी प्रत्यक्षात काय केलं जातंय हे सर्वसामान्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे.